मित्रांनो, सध्या टीव्हीवरती अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धांच्या बातम्यांचा एकदम पाऊस पडतोय. तर आपल्याला वाटतंय की हे फक्त त्यांचंच युद्ध आहे. पण सध्या एक देश असा आहे की जो फक्त लांब बसून नका करू थोडतोय, आणि तो म्हणजे चीन. तर कसं आहे, चीनला ना अमेरिकेचं देणं घेणं आहे, ना इराणचं देणं घेणं आहे. पण विषय काय आहे की ते इराणकडून चोरून आणि स्वस्त तेल घ्यायचे, त्यामुळं आता इराणची पूर्ण वाट लागली. त्यामुळे त्यांना फक्त आता एकच काळजी आहे, ती फक्त त्यांच्या फॅक्टरी आणि त्यांच्या धंद्यांची. तर चीनचं कसं झालंय की घरचं झालं थोडं आणि युद्धाला धाडलं घोडं म्हटल्यासारखं. तर चीनची एक्झॅक्टली कुठं कशी फाटली ते मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे, जे तुम्हाला कधीच कुठली मीडिया सांगणार नाही. आणि हा जो चीन आहे, तर तो जगातला एक असा देश आहे की तो स्वतःचा माल स्वस्त विकतो. मग त्यासाठी तो चीन काय करतो, रशियामधून, व्हेनेझुएलामधून, इराणमधून स्वस्त तेल घेतो आणि तो काय म्हणतो की आम्हाला स्वस्त तेल विका, आम्ही जगातले कुठलेच निर्बंध किंवा सँक्शन्स मानत नाही. म्हणजे चीनचा हा स्वस्त तेलाचा फंडा जो आहे तो सध्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण का, तर या युद्धामुळे त्यांना आता जगाच्या भावाने तेल घ्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जगामध्ये कसं आहे की 20% जे तेल आहे ते अरुंद समुद्री मार्गातून जातं, ज्याला आपण स्ट्रेट ऑफ हार्मुज म्हणतो. तर आता इराणने तो रस्ता जाम केलाय. त्याच्यामुळं चीनच्या ज्या काही फॅक्टरीज आहेत त्या थोडक्यात सीज पण होऊ शकतात. कारण चीनला भीती आहे की तेल महाग होईल, आणि जर तेल महाग झालं तर ते घेऊही शकतात. पण दुसरी भीती त्यांना ही आहे की तेल आलंच नाही तर काय होईल. कारण कसं, एखादी गोष्ट महागली तर लोक घेऊ शकतात, कारण शेवटी ऍट द एंड ते कन्झ्युमरवरती त्याचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर या विषयामध्ये कसं आहे की त्यांच्यामध्ये त्यांच्या घरातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या खूपच वाईट वळणावरती आहे. जसं की त्यांच्या इथलं रिअल इस्टेटचं मार्केट असेल जे पूर्ण कोसळलेलं आहे, तरुणांची बेरोजगारी असेल, असं त्यांच्यामध्ये थोडक्यात सिव्हिल वॉरची परिस्थिती आहे. आणि त्यांना जगावरती कोणावरती प्रेम नाही आहे, त्यांना फक्त त्यांची खुर्ची वाचवायची, त्यांचं अस्तित्व ठेवायचं आहे. त्याच्यामुळे ते ना सध्या दुटप्पी भूमिका घेत. आणि सध्या या गोष्टींमध्ये भारताला कसा फायदा होतोय, तर नुकतंच अमेरिकेने काय केलं की भारताला सांगितले की तुम्ही रशियाकडून 1 महिन्यासाठी तुम्ही तेल घेऊ शकता. त्याच्यामुळे आता हळूहळू काय झालंय की चीनचा हा जो ड्रॅगन आहे तो कुठंतरी असं गांडूळ बनायला लागल्यासारखं वाटतंय. ठीक आहे. तर हे जे भारताला आता तेल रशियाकडून मिळणार आहे, त्याच्यामुळे भारतावरती जास्त या युद्धाचा परिणाम होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला काय की हे जे चीन आहे, तर हे चीन दुटप्पी भूमिका दाखवतं. हे ना इराणला लष्करी मदत करतंय, ना हे अमेरिकेला काही सांगतंय. तर ते फक्त सगळ्यांना काय म्हणतंय की एक शांततेचं आव्हान देत आहे. बरोबर. आणि त्या आव्हानामधून त्यांना फक्त एकच करायचं आहे की आपल्याला कसं स्वस्त तेल घेता येईल हेच त्यांना बघायचंय. ठीक आहे. कारण खरी मज्जा इथं आहे की चीनला सध्या कॉम्पिटंट मार्केट जे आहे ते भारतामध्ये, आणि जर भारताला जर स्वस्त तेल मिळालं रशियाकडून, आता जसं अमेरिकेने भारताला तेल घेण्यासाठी सूट दिलेली आहे, मला वाटतं जवळपास पुढच्या महिन्यापर्यंत 1 महिना त्यांनी वाढवलेला आहे. ठीक आहे. तर भारत जो आहे तो सध्या एक आपली जागा जी आहे ती एकदम मुत्सद्देगिरीपणा दाखवते आणि बनवत आहे. पण चीनचं कसं चाललंय की ते फक्त लांबूनच लाळ घोटल्यासारखे करतायत. बरोबर. तर आता या चीन सारख्या गांडूळ बनणाऱ्या अर्थव्यवस्थेचं काय होईल हे थोड्या दिवसात कळेल. पण खरी गोष्ट अशी आहे की आताचे जे युद्ध आहे, तर ते युद्ध फक्त लष्करी भागावरती किंवा बॉम्ब किंवा बुलेट्स यावरती नाही, तर ते एक अर्थव्यवस्था कशी खिळखिळी करता येईल अशा पद्धतीने लढलं जातं. तर हे युद्ध खरं तर आपल्या खिशातल्या पैशाचं आणि इंधन म्हणजे ऑइल असेल किंवा एनर्जी असेल त्याचं आहे. तर हे सगळं पाहता पाहता चीन सध्या एकच वेट अँड वॉच भूमिकेत आहे, आणि तरी पण त्यांच्या घड्याळाचे काटे जे थोडेसे असे कुठेतरी उलटे फिरताना दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की हा जो स्वस्त माल खरेदी करून स्वस्तामध्ये विकण्याचा चीनचा जो एक फुगा होता तो फुटेल का, आणि की हा जो चीनचा ड्रॅगन आहे तो काहीतरी नवीन वेगळं जुगाड करेल? तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि अशाच माहितीसाठी थोडंसं फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.